निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। अध्यक्ष महोदय, सन 2026-27च्या अर्थसंकल्पावर माझे विचार व्यक्त करण्याकरता मी उभा आहे। राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सन 2026-27चा अर्थसंकल्प सादर केला। राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असल, तसेच उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार असल, यांनी या अर्थसंकल्पामध्ये शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार व सामाजिक विकास गुंतवणुकीवर भर दिला आहे। त्याबद्दल मी शासनाचे अभिनंदन करतो। अध्यक्ष महोदय, राज्याची उत्पादकता कशी वाढेल, अर्थव्यवस्थेचा विकास कसा होईल, 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था संकल्पनानुसार आज राज्य शासनाची वाटचाल चालू आहे। राज्यात भांडवली गुंतवणूक वाढवणे, राज्यातील सार्वजनिक उपक्रम, विशेष हेतू कंपन्या याच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचे प्रकल्प कालबद्धरित्या पूर्ण करण्यात येत आहे। सन 2047 पर्यंत प्रवासी माल वाहतूक असेल संपर्क जाळे निर्माण करण्यासाठी 1200 किलोमीटर मेट्रो मार्ग तसेच 6000 किलोमीटरपेक्षा जास्त द्रुतगती मार्ग विकसित नियोजन आहे। महाराष्ट्र अमृतकाल रस्ता योजना असेल, त्यामुळे आज रस्ते विकास टप्प्याटप्प्याने होतोय। 6272 द्रुतगती मार्ग, 14919 राज्य व जिल्हा मार्ग तसेच 4247 किलोमीटर पर्यटन परिपथचा समाविष्ट करण्यात आला आहे। आणि विशेष म्हणजे अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागामध्ये जे 1000 लोकसंख्येपेक्षा जास्त गावं आहेत, त्या गावांना जोडणारे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटच्या माध्यमातून होत आहे। याचा एक आमच्या ग्रामीण भागातील शेतकरी गावकऱ्यांना एक वेगळा विशेष आनंद आहे। रोजगार निर्मितीवर शासनाचं विशेष लक्ष आहे। सूक्ष्म लघु मध्यम उद्योगासाठी अर्थसहाय्य देऊन जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात यश लवकरच आपल्याला येत आहे। प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म लघु मध्यम उद्योग केंद्र स्थापन करून 50 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट सुद्धा शासनाने ठेवलंय। महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025च्या माध्यमातून 50,000 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक तसेच 5 लाखापेक्षा जास्त अप्रत्यक्ष प्रत्यक्ष रोजगार या माध्यमातून उपलब्ध होणार आहे। ABCG-XR धोरण 2025 295 पेक्षा जास्त स्टुडिओ, विशेष मार्क्स आणि स्टार्टअपना या माध्यमातून प्रोत्साहन मिळणार आहे। अध्यक्ष महोदय, नुकतंच शासनाने रोजगारावरती तर चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे। शेतकरी जो बळीराजा त्याच्याशी संबंधित सुद्धा महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाच्या माध्यमातून 30 लाखहून अधिक शेतकऱ्यांना हवामान असेल त्याचा अंदाज, पीक सल्ला, बाजार भावाची अचूक माहिती या माध्यमातून मिळत आहे। अध्यक्ष महोदय, ॲग्रिस्टॅक योजना सुद्धा चांगल्या पद्धतीने राबवल्या जात आहे। शेतकऱ्यांना फार्मर ID देण्यात महाराष्ट्र देशातील अग्रण्य राज्य म्हणून त्याची नोंद होतीये। कृषी समृद्धी योजना असेल, नैसर्गिक शेती अभियान असेल, तसेच मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना, यामध्ये राज्याच्या कृषी उत्पन्नामध्ये पशुपालनाचा वाटा 25% आहे। मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना असेल, मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन रस्ता, एक विशेष करून ग्रामीण भागातील शेतपालन रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी पूर्णपणे यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने जलद गतीने काम करण्याकरता सोपी व सुलभ कार्यपद्धती या योजनेच्या माध्यमातून सुरू आहे। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, जी महायुती सरकारने यापूर्वी आदरणीय राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असताना सुरू केली होती, ती आता सुद्धा यापुढील कालावधीमध्ये सुरू आहे। त्याच्यासाठी सुद्धा खर्च जो आहे तो ग्राह्य धरण्यात आलाय। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। माझ्या संगमनेर मतदारसंघामध्ये सुद्धा करे असेल, तळेगाव दिघे असेल, या भागामध्ये या योजना सुरू झाल्यामुळं आज तेथील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे। अजून बरेचसे प्रकल्प सुरू होत आहे। मागेल त्याला सौर कृषी पंप या माध्यमातून सुद्धा 2025 या एका महिन्यात 45,911 इतके बसून महाराष्ट्र राज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे। अध्यक्ष महोदय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना, ज्या योजनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असेल, मुख्यमंत्री महोदय असेल, सर्वांनीच शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबवण्याचा जो शब्द दिला होता, जे आश्वासन दिलं होतं, त्याच्याशी पूर्तता निश्चित या माध्यमातून होत आहे। 2 लाखापर्यंतचं कर्जमाफी मिळतं। जे नियमित कर्ज फेडताय शेतकरी त्यांना सुद्धा 50,000पर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ
देण्यात येत आहे. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून दुष्काळी भागातील लोकांना पाण्याचं सिंचनासाठी उपलब्धता करून देण्याचा एक शासनाचा चांगला प्रयत्न आहे. सामाजिक क्षेत्र विकास असेल त्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 असेल, प्रधानमंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांवर रूफटॉप सोलर लावण्यासाठी सुद्धा अतिरिक्त अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, विशेषतः कर्करोग, मधुमेह, हृदय विकार सारख्या आजाराचे लवकर निदान करण्यासाठी विकास बँकेच्या सहाय्यातून ग्रामीण भागात दरवर्षी तपासणी मोहीम शिबिराकरता 4,500 कोटी रुपयाची प्रगती योजना सुद्धा आपल्या शासनाने प्रस्तावित केली आहे. त्यामुळे प्रत्येक घटकाला प्रत्येकाला बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न आपल्या सरकारच्या माध्यमातून होतोय. अध्यक्ष महोदय, महिलांसाठी विशेष जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यासाठी सुद्धा भरीव तरतूद या अर्थसंकल्पातून झालेली आपल्याला बघायला मिळते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण चालू असून ते झाल्यानंतर उचित विश्लेषण करून एकल महिलांच्या कल्याणासाठी सुद्धा सुयोग्य धोरण महाराष्ट्र शासन आणणार आहे. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आतापर्यंत 37 लाख लखपती दिदी झाल्यात. 26-27 मध्ये 25 लाख करण्याचं उद्दिष्ट शासनाने ठेवलंय. पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा काम सुरू आहे. अध्यक्ष महोदय, ज्या तीर्थक्षेत्राबाबत राज्याच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक जीवनात विविध भागातील तीर्थक्षेत्र यात्रा स्थळाचे विशेष महत्त्व आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. माझ्या संगमनेर मतदारसंघामध्ये सुद्धा विविध या तीर्थ क्षेत्र विकास योजनेतून निधी मिळावा अशी मी आपल्या माध्यमातून मागणी करतो. अध्यक्ष महोदय, हिवरगाव पावसा येथील श्री खंडोबा महाराज देवस्थान तालुक्याच्या श्रद्धास्थान आहे. त्याच्यासाठी वार्षिक हजारो लाखो भाविक तिथे येत असतात. त्याला नुकताच ब वर्गाचा दर्जा आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आला आहे. अध्यक्ष महोदय, त्यासाठी निधीची आवश्यकता असून आपल्या माध्यमातून मी सरकारला त्याबाबत निधीची मागणी करतो. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील काही गावं असे आहेत का जे निळवंड्याचं पाणी असेल, निळवंडे असेल, भोजापूर पूरचारी असेल याच्यापासून सुद्धा वंचित राहिलेत आणि त्या गावातील लोकांना आज पाण्याचा पिण्याचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. सायखिंडी असेल, चिकणी असेल तर या गावामध्ये सुद्धा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी त्या भागाला कसं देता येईल यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष सुद्धा माझ्या संगमनेर मतदारसंघातीलच आहे. तर त्या निमित्ताने माझी शासनाकडे मागणी होती. आपले मंत्री महोदय सुद्धा आशिषजी शेलार साहेब आहेत. साहेब, माझी मागणी होती का मराठी भाषा भवन आमच्या संगमनेरमध्ये स्थापन करण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावं, निधी द्यावा. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र सरकारने विमुक्त जाती, भटक्या जमाती व धनगर समाजातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास स्वधार योजनेअंतर्गत निर्वाह भत्ता देण्याची योजना तयार केली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ही मदत मिळते, परंतु 12वीत परीक्षेत 60% गुण अट असल्यामुळे हजारो विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडतात. त्यामुळं स्वधार योजनेची पात्रता अट ही 50% केली जावी असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, विधानसभेत येणाऱ्या जेनेरिक मेडिसिन संदर्भातील विषयानुसार प्रत्येक सरकारी धर्मदाय मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात जेनेरिक मेडिसिन दुकान सुरू करणे बंधनकारक करण्यात यावे. अध्यक्ष महोदय, अहमदनगर जिल्ह्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील माझ्या संगमनेर मतदारसंघातील मौजे पेमगिरी येथील शहागड हा 7 वाहनकालीन संदर्भ असलेला छत्रपती शहाजीराजांच्या कार्यकाळातील अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा आहे. सन 1633 साली 28 ऑगस्ट रोजी छत्रपती शहाजी महाराजांनी येथे हिंदवी स्वराज्याचा संकल्प जाहीर केला होता. सद्यस्थितीत या ऐतिहासिक दुर्गाच्या संवर्धनाअभावी वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. माझी आपल्याला विनंती राहील अध्यक्ष महोदय, 28 ऑगस्ट हा दिवस हिंदवी स्वराज्याचा संकल्प दिवस म्हणून अधिकृत साजरा करावा. किल्ल्याचे दीर्घकालीन संवर्धन विकास आराखडा तयार करण्यासाठी पुरातत्व, सांस्कृतिक व पर्यटन विभागाचे समन्वय असणे आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील संगमनेर नाशिक पुणे रेल्वे मार्गाचा सुद्धा प्रश्न GMRTच्या नारायणगावच्या मुळे प्रलंबित राहिला आहे. तो सुद्धा कसा मार्गी लागेल यासाठी बैठक घेऊन पुढे MIDC असेल, सहकार न्यायालय असेल यासाठी विशेष लक्ष व निधी देण्याबाबत माझी आपल्याला विनंती आहे. तसेच कुंभमेळ्याच्या निमित्ताने बरेचसे साधू संत, नागा साधू हे संगमनेर मार्गे येत असतात, प्रवरा नदी किनारी गंगामय घाट परिसरात असतात, तर त्यासाठी सुद्धा कायमस्वरूपी निवास व्यवस्था करण्यासाठी निधी शासनाने उपलब्ध करून द्यावा. अध्यक्ष महोदय, शेवटचंच फक्त एक सुरत चेन्नई महामार्ग 2021 साली आमच्या मतदारसंघातील बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या उतारावरती डायरेक्ट
त्याच्यावरती नावं आले, परंतु त्या शेतकरी बांधवांना कुठल्याही प्रकारचं मोबदला या माध्यमातून मिळाला नाही. तरी माझी विनंती राहील का तो लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळावा. अध्यक्ष महोदय, मला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आभार आहे. धन्यवाद.